नाही रे माहीत झालं सत्संग तेरे नाम से ही मुझको दुनिया वाले जानेंगे. चल उठा रे जाते रे. तर पहा चहा केला आता मी. तुम्ही प्या 1 कप सगळेजण, 1 कप मी पेते. तर लोक दाजी येतातच. अरे रोहन पण हो, चला उठा लवकर, पटकन पटकन उठा ना. हा चहा इथं काढून ठेवला पाय. हा प्रयास भाऊ अप्रयाशी. नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो बोला, काय म्हणता मग? झालं की नाही संध्याकाळचं चहा पाणी? हे पा मला कार्टून काय करून राहिलं, मला कार्टून दुसरं कार्टून काढून राहिलं. काय ना काही टाइमपास करतच राहते अशी रिकामी काम. आले का तू? काय करून राहिला आता? काय करून राहिला आता तो? चिकणे मकोडे. तर मित्रांनो आता आम्ही निघालो बाहेर कुठेतरी फिरायला. आता म्हटलं माझ्या नवऱ्याला म्हटलं का हो म्हटलं हां दिवसभर घरातले कामं धंदे करायला होता, बैलासारखं बोलले. बैलासारखं काय गरीब गाईसारखं कामं धंदे करायला होता आणि बस म्हटलं हेच काम कर जाऊ, कुठे फिरायला गिरायला तर नेत जा. मला चाल बुवा तुला आज फिरायला नेतो. म्हटलं बरं बा. आता नेऊनच राहिले म्हटलं तर कुठे नेतात काय माहीत. तर तुम्ही पण पहा, लय महत्त्वाचा ब्लॉग आहे बरं. हां लय महत्त्वाचा ब्लॉग आहे. आता पहा आम्ही आलो प्रतीक्षा आणि प्रतीकले घ्यायले. कुठे गेली की मी पहिले माझ्या प्रतीक्षाले आणि प्रतीकले घेते सोबत, कारण की प्रतीक्षा आणि प्रतीकले घेतल्याशिवाय मला काही गमत नाही. मला तर जाऊ द्या पण माझ्या लेकरायला गमत नाही, कारण की त्याची लाडाची एकुलती एक बहीण आहे. तर बहीण तर त्याला सोबत पाहिजेतच. मस्त 5 भावाच्या धूम मस्त्या वस्त्या चालतात लगेच सोबत आले की, आणि त्यांना काही एकमेकायला सोडून गमत नाही कुठे गेले तर. मग आता प्रतीक्षा प्रतीकले घेतलं सोबत. आणि मा नवऱ्याला म्हटलं की मला कुठे फिरायला न्या म्हटलं तर माणूस नेते तर खरी, पण माणूस इथला भारी आहे ना की तुम्हाला काय सांगा. माणूस नेते तर खरी फिरायला, पण अकोल्याच्या बाया काही नेत नाही. जसं काही अकोला काही मी पाहिलं नाही. आता अकोला म्हणजे मला जन्मभूमी आहे. आता मी लहानापासून तर मोठी होईल लोक अकोल्यात राहिली आणि मोठी झाल्यावरही अकोल्यातच. आता अकोला का मी पाहिलं नाही का, पण माणूस होते नाही अमक्या ठिकाणी मस्त आहे, ढमक्या ठिकाणी मस्त आहे. चाला बा म्हटलं तुमच्या मनानं. आता आम्ही गेलो अंदर सर्कसच्या अंदर गेलो पायाले. तर बाया अशा पाया जात मला भिर काहून की मग हातात होतीच तेवढी मोठी धाटी पन्नी. आता म्हटलं 6-7 जण आहो, 6-7 जणाले एवढे मोठे वेपर्स पाहिजे, काही पाहिजे चिप्स वगैरे. मग लय मोठं घेतलं बम दाजीने, लय मोठी पन्नी भरून घेतली. आता घेतली तर लोक बाया माया थोडा इकडे असे पाहिजे जसं काही पुरी पन्नी मीच खाऊ राहिली होती की काय. एवढे मोठे कॅरी बॅग म्हटलं सगळं मीच खाणार की काय. अशा पाया जात मला खालीवर म्हटलं माय बाया अशा खाऊन पाहून राहिल्यावर यायला समजत नाही का इथले मोठे लेकर बाकर आहेत म्हणून या बाईने लेकरासाठी आणलं शिन की काय. हां पण जाऊ दे म्हटलं पाहू पाहिलं काय होत नाही. बाई लेकरं लय हुशार आहेत आताचे. ते आपण आहो का बयाड आताचे लय हुशार आहेत. त्याच्या पोटात मोबाईल आहे. आम्ही जाऊन बसलो सर्कस पाहिले. आता सर्कस पाहिले म्हणजे सर्कस चालू व्हायला होता थोडा टाईम. मग आता तद लोक 2 मावश्या होत्या मला पुढच्या, ते इथल्या भारी होत्या की तुम्हाला काय सांगावं. मानवरा म्हणे तो भाषण कमी ऐकायला लागते का घरी की ओटी आल्यावर या बुड्याईचं भाषण ऐकायला लागू राहिलं. म्हटलं आता मला दोस्ती नीट नाहीच ते. मी त्याला काही सांगलं नव्हतं की माय नवरा बशी असतो खुर्चीवर तुम्ही भाषण ठोका म्हणून. आता त्याचं भाषण काही कमी होत जाय नाही. आणि कमी काय पूर्ण सर्कस खतम होईल लोक त्याचं चाललं मंदात. मी पण विचारात पडली होती की मी आता याचं भाषण ऐकायला आली का सर्कस पाहायला आली. पण आता म्हणाव काय म्हटलं. हां मग म्हटलं जाऊ द्या चालू द्या म्हटलं, बोलू द्या म्हटलं. बायाची जात आहे बोलणार नाही तर काय करीन. मग आता त्याच्या बाद सर्कसवाले लोक चढले वर दोऱ्यावर. आता स्टंट होते लय भारी, पण इकडे मावशीचाच जीव धगधग कर जाऊ माय हो. आता माय बाई हो आता कसं करीन. अरे देवा म्हटलं काय करावं काय समजून नाही राहिलं. मावशीला सांभाळावं का सर्कस पाहावं काय करावं काय नाही. तरी म्हटलं जाऊ द्या पाहू द्या म्हटलं. म्हातारा जीव आहे चांगला आहे पाहू राहिले मस्त झालं.
तुम्हाला सगळ्याला सांगतो मी, हा ब्लॉग काही आजकालचा ब्लॉग नाही. आजकालचा ब्लॉग नाही म्हणजे असं काही नाही की 8-10 वर्षा पहिला ब्लॉग आहे. हा ब्लॉग आहे 5-6 महिन्या पहिला. पण फोन काही बंद पडला होता. आता फोन बिघडला, मग ब्लॉग राहिला होता टाकायचा काय हो, एडिटच करायचा राहिला होता. मग आता आज दिसला मला हा ब्लॉग. म्हटलं ओ माय बाई, हो माय व्हिडिओ तसेच राहिले, टाकायचेच राहिले. आणि एवढे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत म्हटलं, तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवा तर लागतेच ना. एवढ्या मेहनतीनं मी ब्लॉग बनवला आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचवलाच नाही. या लोकांची मेहनतच तुमच्यापर्यंत जर गेलीच नाही, त्याचं कार्य जे त्यानं काही केले तर तेच तुमच्यापर्यंत जर दिसून आलं नाही तर काय कामाची गोष्ट आहे. म्हणून मग म्हटलं हा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू पाहावाच लागणार. आणि कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आता सर्कस पाहता इकडे चालू होतं आलू चिप खाणं. आता आलू चिप मानवरा असं खायला लागला खपाट्यानं की तुम्हाला काय सांगू. मानवरा म्हटलं जेवण करतात की काय माय बाई आलू चिप संग. पण म्हटलं आता म्हणायला नाही पुरं. जर म्हटलं घेतलं तर माणूस म्हणणार तू लय चोपडी आहेस. आता तसंच तर मला म्हणतात तू कमीत कमी बोलत जाय, जास्त बोलत जाऊ नका. आता मी ते 1000 वेळा सांगतो, आपल्याला देवाने एवढी साजरी सुजरी जीभ दिली म्हटलं, त्याचा पुरेपूर वापर करायला पाहिजे माणसानं. बोलून चालून मोकळं राहायला पाहिजे. पण माणूस काही मोकळा राहत नाही बोलून चालून. म्हटलं जाऊ दे तिकडे, नवऱ्याचा करसळा आपण काढा, बोलून चालून आपणच मोकळं राहायला पाहिजे. जाऊ दे तिकडे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता हे बाई डोक्यावर कंदील ठेवून लगे काय करू राहिली होती पा, मलाच भेव लागत जाय. माया पहिले तर जास्त या मावशीला भेव लागत जाय. पण म्हटलं नाही जाऊ द्या, मावशीचं ऐकावं काय म्हणतं काय नाही मावशी येतं आणि बाईचं पावावं काय करते काय नाही. पण लय भारी भारी स्टंट केले बरं, एकच नंबर लय खास स्टंट केली आहे ना सगळ्यांनाच. एक तर त्यात भले हे लोक मधा चक्रा मारत जात, काम ना धंदा काहीच काम नव्हतं. मधा चक्रा मारायचं, पैसे द्या आपणच आणि मधातच अडथळे करा. म्हटलं जाऊ द्या तिकडे, मारा बापा चक्रा. आता ते काही ना काही इकत जात, फरमुरे हे घ्या ते घ्या, अमकं घ्या डमकं घ्या. आता कलाकार म्हटलं ना तर कलाकाराचं जीवन सोपं नाही हो. लय भारी जीवन असते, लय अवघड जीवन असते कलाकाराचं. कोणताही कलाकार असो, कुठलाही असो, तो सर्कसचा कलाकार असो, सिनेमाचा कलाकार असो, नाटकातला कलाकार असो का कोणत्याही गोष्टीचा कलाकार असो, त्याला लय स्ट्रगल करावं लागते. तेव्हा जाऊन काहीतरी 2 पैसे मिळतात. आता मलाच गोष्ट पहा ना, मी इथली मेहनत करतो, एवढे मेहनतीनं व्हिडिओ बनवतो, एडिट करतो, तुमच्यापर्यंत पोहोचवतो. गल्लीतल्या बायाजवळ बसत नाही राजू, चुकल्या चाकल्या करत काहीच नाही. पुरा टाईम यूट्यूबला देतो आणि त्याच्यात तुम्हाला अलग अलग कंटेंट तुमच्या पुढे हजर करतो. पण तुम्ही लवकर कमेंट करता का आणि लाईक लवकर करत ना. आता तुम्हीच सांगा, एक लाईक आणि एक कमेंट मागतो आम्ही तुम्हाला, दुसरं काय मागतो. कोणतरी असं पाहिलं का, कोणची तरी युट्यूबर आहे ना असं म्हटलं का वावराचे 7 द्या. अरे वावराचे 7 काही देऊ नका. आम्हाला एवढं मोठं मन आहे आमचं की आम्ही वावराचे 7 काही मागत नाही कोणाला, काही नाही. फक्त एक लाईक आणि एक कमेंट करत जा की झालं. हां, आणि जे नवीन असाल चॅनलवर त्यानं पटपट चॅनलला सबस्क्राईब करून टाकजा आणि कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा. आणखी याच्यापेक्षाही भारी भारी स्टंट पुढे पाहायला भेटतील. त्यासाठी म्हटलं कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा आणि एन्जॉय करत राहा. आता या भाऊनं डोळ्याला बांधली पट्टी, डोळ्याला पट्टी बांधून त्या दुसऱ्या माणसाच्या हातावरलं लगे निंबू चाकून त्या काय म्हणत असतात तलवारनं कापलं. आता इकडे जीव धडधड करून म्हटलं बाई लागते की काय. पण त्या लोकायला असते सवय, तर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि एकच नंबर त्यानं काही लागू नाही दिलं, काहीच नाही. पटकन कापलंही, निंबू होतं हातावर एवढूच ते कापलंही. पण त्यात मधात कुत्रे पण चक्रा मारतात. काय म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम, त्यात कुत्रे कालीच मदत येऊ राहिले. पण मस्त स्ट्रगल केलं आणि मस्त एकच नंबर त्यानं आपापली कला दाखवली. लयच खास.
आणि म्हटलं गड्या आपण जर म्हटलं एवढं भारी भारी जर सर्कस पाहू राहिलो, एवढे भारी भारी सीन जर पाहू राहिलो म्हटलं तर आपली यूट्यूब फॅमिली राहिली. यूट्यूब फॅमिलीला कधी पाहायला भेटा. जाऊ दे ना म्हटलं, तिकीट काढलं ना म्हटलं तर याचा पुरेपूर वापर केला पाहिजे तिकिटाचा आणि पैसा वसूल झाला पाहिजे. म्हणजे मी तर पाहूनच राहिली, पण मी तर पाहिलंच म्हटलं हे सर्कस. पण मला संग म्हटलं माझी यूट्यूब फॅमिली राहिली पाहायची. तर म्हटलं यूट्यूब फॅमिली पण दाखवा म्हणून हा ब्लॉग मी तुमच्यासाठी बनवला. तर कसं वाटलं नक्की सांगा बरं. पण सर्कसमधल्या लोकांचं जेवढं वाटते तेवढं सोपं जीवन नाही आहे. आपल्याला असं वाटतं की नाही सर्कसमधले लोक बस इकडं लुमतात तिकडं लुमतात बस असंच आहे. नाही, एवढं स्ट्रगल करावं लागते त्यांना. त्या दिवशी मी पाहिल्यावर असं वाटलं, पण मी थोडक्यात तुम्हाला दाखवलं. नाही तर खूप सारे व्हिडिओ होते, खूप सारे स्टंट होते आणि एवढे भारी भारी स्टंट होते ते मी यूट्यूबवर अपलोड पण करू शकत नव्हते. एवढे भारी भारी स्टंट होते. पण म्हटलं थोडक्यात आपलं दाखवावं यूट्यूब फॅमिलीला सर्कस कशी होती अकोल्यामध्ये सर्कस. तर पण या लोकांचं जीवन म्हटलं म्हणजे जीवावरला खेळ आहे. सर्कस म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आता याच बाईचं पहा ना, काचाची बॉटल ठेवले, त्याच्यावर नंतर पाट ठेवले, पाटावर परत काचेचे ग्लास, त्याच्यावर पाट, त्याच्यावर स्वतःचं बॅलन्स उभं राहून सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. थट्टेबाजी नाही आहे बाबा. एवढी मोठं स्ट्रगल करणं काही सोपी गोष्ट नाही, काही नाही. म्हणून म्हटलं की या लोकांचं जीवन लय अवघड असते. आणि तसं म्हणा मजुराचं पण भरपूर असते. पैसेवाल्यांपेक्षा गरिबाचं जीवन जगणं लय अवघड असते. एका टायमाला असं म्हणतात ना, मरणं सोपं आहे पण जीवन जगणं खूप कठीण असते, अवघड असते. पण छान सर्वांनीच आपापली कला दाखवली बरं. आणि खूप दिवस चालू होतं अकोल्यामध्ये आमची सर्कस. भरपूर दिवस चालली सर्कस. तर दाजी म्हणत चला म्हणत तुम्हाला सर्कसच दाखवेल. नाही म्हटलं ठीक आहे. म्हटलं तिथं गेल्यानंतर सांगतात की बस सर्कस पाहायला आणलं तुम्हाला. पण कोणाला काही इजा न होता सर्वांनाच त्यांनी एकदम चांगली भारी कला दाखवली आणि खूप छान वाटलं. सर्वांनाच चांगलं वाटलं. काय तुझं कोणचे व बरं चला. तर आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि सांगा कमेंट करून किंवा सर्कसमधल्या लोकांचं काम कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे त्याची मेहनत कशी वाटली. हां, आम्ही तर पाहिली तिथं बसून एकदम जवळून. पण तुम्हाला पण मी त्यांची मेहनत, त्यांचे म्हणजे प्रयत्न जेवढं काय केले त्यानं कलाकार दाखवली ते सगळे मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार.
तर तुम्ही पण पहा आणि कमेंट कर जा. हां सांगून देतो पहिलेच तुम्हाला. हां सगळेजण कमेंट कर जा. चला तर बाय.